आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडे चाललो आहोत. साधीशी पाऊल वाट आहे. आमची 4 चाकी गाडी असल्याने आम्ही बऱ्यापैकी वर पोचलो, पण तिथून पुढे गाडी जात नसल्यानं आता आम्हाला चालतच जावं लागणार आहे. जातानाच रस्त्यामध्ये गंगाद्वाराकडे जाणारा फलकही दिसला. तसेच त्याच्या बाजूला सिमेंटचे मोठे खांब असणारं काहीतरी बांधकाम दिसलं. विचारणा केल्यावर कळलं की तिथे मच्छिंद्रनाथांनी, नवनाथांचे जे मुख्य होते मच्छिंद्रनाथ यांनी गोरक्षनाथांना इथे दीक्षा दिली होती. असं ते पवित्र स्थान आहे आणि त्याच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. त्याच रस्त्याने आम्ही पुढे सरळ चालत ब्रह्मगिरी पर्वताकडे निघालो. थोडंसं पुढं चालल्यानंतर खडकाळ वाटेनंतर आम्हाला थोड्याशा पायऱ्या लागल्या वर चढण्यासाठी. पुढे खूप चढ असल्यामुळे तिथे माणसांना उचलून नेण्यासाठी, म्हणजे पालखी किंवा डोली म्हणतात तसं, उचलून नेण्याची सुद्धा सोय आहे. आम्ही 4 जण चालत ब्रह्मगिरीकडे निघालो असतानाच मध्येच एका मुलाकडून मी पाणी घेऊन माझे हात धुतले आणि आम्ही पुढे ब्रह्मगिरीवर जायला निघालो. असा अथांग असा पर्वत दिसतो आपल्याला. मे महिना असल्यामुळे जास्त हिरवळ नाही आहे, पण ठीक आहे, छान वातावरण आहे सगळं. आणि सपाट अशी जमीन नाही आहे, वर सगळा उतार असल्यामुळे खालून पाहिल्यावर जरा मनाला भीती वाटली की हा चढ आम्ही चढू शकू का. पण आम्ही तो चढसुद्धा पार केला आणि ब्रह्मगिरीवर पोहोचलो. त्र्यंबकेश्वरपासून गंगा पर्वताकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या सुरू होतात त्या पायऱ्यांनी वर चढताना 15 मिनिटांनंतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते. या ठिकाणी दिशादर्शक फलकही आहे. साधारणतः 20 मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांपाशी आपण पोहोचतो. त्यावरून चढत कड्यापाशी पोचायचे. तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे 1.5 तासात ब्रह्मगिरी गडावर पोहोचता येते. या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्र देव यादव यांनी हा किल्ला जिंकला होता. पुढे इसवी सन 1629 मध्ये शहाजीराजांनी जिंकला. पुढे इसवी सन 1670 मध्ये 7 माळ रांगातील कांचनाच्या खिंडीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाऊद खानचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलूक घेताना हा किल्लासुद्धा घेतला. गडावर फारशी सपाटी नाही. उजवीकडे चढून गेल्यावर गोदातीर्थ नावाचे कुंड लागते. हे गोदावरीचे आदिम उगमस्थान मानले जाते. कुंडाजवळ एक शंकराचे मंदिरही आहे. काही ठिकाणी तटबंदी आणि बुरुजांचे अवशेषही सापडतात. गंगा नदीच्या उगमस्थानापाशीच शंकराचंही मंदिर आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं. नंतर गंगा नदीच्या पाया पडायला त्याच्या छोट्याशा मंदिरामध्ये गेलो. तिथे ब्राह्मण बसलेला होता पूजा करणारा. आम्ही दक्षिणा ठेवली, पाया पडलो आणि त्यांच्याकडून एक तांब्याभर पाणी, गंगा नदीचं पाणी आमच्याकडच्या बॉटलमध्ये भरून घेतलं. ब्राह्मणाच्या पाया पडलो आणि तिथून पुढच्या मंदिराचं दर्शन घ्यायला निघालो. गंगाद्वार मंदिरापासून थोड्याच अंतरावर कोलंबिका माता मंदिर आहे. तिथेही आम्ही दर्शन घेतलं, हळद कुंकू वाहिलं
पाया पडलो. मंदिराच्या बाहेरच भरपूर अशी माकडं आहेत. त्यांची जरा भीतीच वाटते. हातातून वस्तू पळवून नेतात ती. माझी पाण्याची बॉटल पळवून नेली. आता आपण 108 शिवलिंग मंदिराकडे जाणार आहोत. तिथे 108 शिवलिंगाची स्थापना केली आहे गौतम ऋषी आणि अहिल्या देवीने. त्यांची पत्नी अहिल्या देवी, तो शेषनाग आहे. तिकडे तुम्ही गोदावरी दर्शन घेतलं ना, गंगेला उगम करण्याकरता, प्रसन्न करण्याकरता, पावन करण्याकरता गौतम ऋषी अहिल्या देवीने 108 शिवलिंग प्रकट करून इथे 2000 वर्ष तपस्या केली. तर तिकडे गोदावरी गंगा प्रकट झाली. गोदावरीला 3 नावं झाले. गोदावरी गंगा गौतम ऋषी अहिल्या देवीने प्रकट केली म्हणून गौतमी गंगा आणि अहिल्या नदी ही गुप्त गंगा. जेव्हा सृष्टी निर्माण होणार, ती कलियुगात धर्तीवर येणार होता. मानवाला धर्तीवर राहण्याकरता काय हवं? जल म्हणजे पाणी आणि अन्नधान्य. याशिवाय राहू शकतो माणूस? नाही राहू शकतो. म्हणून गौतम ऋषी अहिल्या देवीने गोदावरी गंगेला प्रकट केलं म्हणून मानवाला पाणी प्यायला मिळालं. गौतम ऋषी अहिल्या देवीने या त्र्यंबकेश्वरमध्ये शेती केली. पुढे सृष्टीमध्ये शेती व्हायला लागली. त्यामुळे मानवाला अन्नधान्य प्राप्त झालं. गौतम ऋषी अहिल्या देवीमुळे आपलं जीवन आहे आज. नाही तर आपण या धर्तीवर राहू शकत नव्हतं. आजच्या कलियुगात आपण शेती करतो, किती दिवस लागतात? वर्ष तर 6 महिने लागतात. गौतम ऋषी अहिल्या देवी तितकी पावर होती. एकाच दिवसात सकाळी पेरणी काय, दुपारी कापणी काय, संधी ऋषी मुलीला जीव घालायचे. इतकी त्यांच्यात पावर होती. गौतमची हातून गोहत्येचं पाप झालं होतं. महापाप, घोर पाप, न मिटणारा पाप होतं. गौतमची चिंतित झाले पाप कसं होणार? गौतम ऋषींमुळे सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्र्यंबकेश्वरमध्ये. हे त्र्यंबकेश्वर गावामध्ये कुशावर्त कुंड आहे गुप्त गंगेवर. हे कुशावर्त नाव का पडलं? कुशावर्ताचा अर्थ काय? कुश म्हणजे दर्भ, वर्त म्हणजे थांबवतोय. गौतम ऋषी दर्भेचे काळीने गंगा मैयाला थांबवलं. गंगा मैया तिथेच प्रगट झाली आणि गौतम ऋषींनी स्नान केलं. स्नान केल्यानंतर गोहत्येचं पाप तिथंच मिटल्या गेलं. त्यापासून तिथं 12 वर्षांशी असतं कुंभमेळा भरतो. दूरदूरचे लोक त्या कुंडात स्नान का करतात? का आपल्या हातून न कळत जे बी पाप घडलं असेल त्या कुंडात स्नान करणे आज बी पाप घडल्या जातात. गौतम शैलीची पुत्री अंजनी माता, अंजनीचा पुत्र हनुमान. समोरचा तो पर्वत आहे, तो अंजनी पर्वत हनुमानचा जन्मस्थान आहे. आपल्या जन्मकुंडलीमध्ये राहुकेतूचं भ्रमण आलं तर जीवनामध्ये फार कष्ट होता, फार त्रास होता, दोष बोलतात. कुठले दोष? कालसर्प, पितृदोष, सत्यखंड, नक्षत्र, मंगल दोष, ग्रहण एक, कुंभ युवा, सारी दोषची पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये केल्याने हे दोष हटल्या जातात, फळ प्राप्त होत असतात. हे दोष का हटतात? ते गौतम ऋषी. सारी दोषची पूजा आम्ही करत असतो त्र्यंबकेश्वरमध्ये. कधी करायची अशी कुंडली काढून काढ होत असतात. अशा ठिकाणी दान धर्म काढून दान दिला आता पावती कुटुंब शांती मिळते. फुलं घ्या आता. तुम्ही सगळे एकच आहे का? फुल घ्या आता. फुलं घ्या. आपलं नाव घ्या, गोत्र बोला. गणेश ठेवू नका, जरा ठेवू नका. हात गोत्र भारद्वाज. आपलं नाव घ्या, गोत्र बोला. बोला. आत्मा आत्मा सकल सकल सफल सफल मनोकामना निश्चय निश्चय रोपी गौतम ऋषी अष्टलिंग महापूजा तिंडी दान समर्पयामि. तुम्ही नाणे हे टाकायचं. दान धर्म करावं. दान नीती आता पावती कुटुंबाला सुशांती मिळते. गौतम ऋषीचं पवित्र स्थान आहे. जरा कार्ड वगैरे घेऊन घ्या. तीर्थ घ्या पिऊन घ्या. तीर्थ पिऊन घ्या. सगळं मिळेल म्हणजे. हा बोला. हे गौतम ऋषी जे आहेत त्यांचे हे ना मुलगा कोण? अहिल्या देवी आणि गौतम ऋषी. अहिल्या देवी ही ब्रह्माची मुलगी. यानंतर आम्ही गोरक्षनाथांच्या गुहेकडे जाणार आहोत. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथाचे शिष्य होते, आद्य शिष्य होते. त्यांनी या गुफेमध्ये 12 वर्ष तप केले. अगदी छोटा दरवाजा आहे आतमध्ये जायला. नाथ संप्रदायामधले गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होत. 9 नाथांपैकी गोरखनाथांनी 12 वर्ष या गुफेमध्ये तप केले. ही त्यांची तपोभूमी आहे. नाथ संप्रदायाचा महिमा अख्ख्या भारतवर्षामध्ये पसरलेला आहे. त्यांनीच पुढे निवृत्तीनाथांनाही दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनाही नाथ संप्रदायामध्येच सामील करून घेतले. काहींना याची माहिती नाही आहे, पण ज्यांना नवनाथांचं महात्म्य माहिती आहे त्यांना ते सहज कळेल. त्यांच्या गुफेतून आलो.
ते दर्शन घेतलं. खूप उंचावर आहे, खूप थकलं. त्याच्यानंतर मग अहिल्यादेवी आणि गौतम ऋषींचं त्यांनी जिथं तप केलं 108 ज्योतिर्लिंग स्थापन करून पूजा केली आणि आपल्या धर्तीवर गंगा आणली. अशा ठिकाणी आम्ही तिथे दर्शन घेऊन आलो. त्यानंतर गुप्त गंगा म्हणतात त्याला. आता आम्ही दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर आहोत. ह्यांच्या हातामध्ये काठी आहे. रस्त्यामध्ये भरपूर माकडं आहेत. तिथे दुकानांवर खास काठ्या मिळतात माकडांना हुसकावून लावण्यासाठी. रस्त्यामध्ये छोटी छोटी दुकानं, काकडी वगैरे खाण्यासाठी आहे, पिण्यासाठी पाणी आहे, फोटो काढण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आम्ही थोडंसं पाणी प्यायलो, थोडा विसावा घेतला आणि पुढे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी हा जो खडक दिसतोय ह्याच्यावर दीक्षा दिली होती. आपलं सगळं ज्ञान त्यांना दिलं होतं आणि तिथे आता त्याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. वर आम्ही गोरक्षनाथांचा जिथे त्यांनी तप केलं तिथे जाऊन आलो. पण मग आता इथे आलो. इथं लेडीजला अलाउड नाही आहे. ओम आणि गणेश तिकडे गेलेत आणि इथेच सगळ्या म्हणजे हे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. आता इथे मोठं मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. म्हणजे वर जायची गरज लागणार नाही माणसांना जास्त. आणि मोठे अशा फोटो आहे तिथे मच्छिंद्रनाथांचा, गोरखनाथांचा आणि नवनाथांचा. आणि तिथे पूजा केली जाते. तर गणेश आणि ओम तिथे पूजा करतात. आता आम्ही फार थकलो आहे. पूर्ण दिवस देवदर्शन केलं आहे. आजचा पूर्ण दिवस खूप खूप वर चढलं आहे. खूप छान थकलं आहे. आता लॉजवर जाणार आहोत. तो दगड तसाच ठेवला आहे बाजूला उकरून. तिथं पादुकांचं आहे. ओम, जिथं पादुका आहेत ना पाय त्यांचा फोटो काढ ना एक. अरे आहे नाही आहे. हा आहेत ते बघा आहेत. ओम आणि गणेश यांनी त्या खडकावर बसून नाथांचं स्मरण केलं. त्याच खडकांवर मच्छिंद्रनाथांच्या पावलांचे ठसेसुद्धा उमटलेले आहेत. अतिशय पवित्र आणि जागृत अशी भूमी आहे ही. शालो इथे गाडी लावून आम्ही खूप असं चालत पुढे गेलो होतो. आता आम्ही पुन्हा लॉजकडे जाणार आहोत. या रस्त्यावर अशी मस्त करवंदाची झाड आहे आणि छान अशी करवंद तोडतो. खूप छान. दुकानातून घेऊन खाण्यात आणि असं तोडून खाण्यात एक वेगळी मजा असते. दाखव. तोंडात टाका की जरा डायरेक्ट. खूप मस्त आहे. खूप मजा येते. स्वतः झाडाची करवंद तोडून खाण्याची मजा वेगळी आहे. आम्ही खूप काट आहेत त्याला. खूप रसरशीत अशी करवंद आहे ताजी.
हाय, आम्ही मनसोक्त अशी करवंदा खाल्ली आहेत आणि ह्या डोंगरावरून सूर्यास्त ते छान दिसतंय. संध्याकाळचे काहीतरी 5-5:30 वाजले आणि नदी तिकडून वाहणारी अशी सुंदर अशी गंगा नदी जिला गोदावरी म्हणतात. आणि हे काय ऐकत नाहीत, हे अशी करवंद वगैरे तोडत बसते. बालपण पुन्हा उफाळून आलंय. हात सगळे चिक्कन झाले करवंदा खाऊन. आम्ही तोडली आणि खाल्ली, धुतली नाही त्यांना. आणि लहानपणीचे दिवस आठवले गावाकडचे, खूप छान वाटलं. लग्नाला त्याला थांब थोडा टाकायचा बत्तक वर. स्वामी समर्थ असं दुकान आहे, तिथे आम्ही वडापाव खातो. आता खूप महाग आहे, कॉस्ट जास्त आहे, पण आता वेळेला चल. मस्त वडापाव. मुंबईला हा 12-15 रुपये मिळतो, इथं 20ला. अतिशय जास्त कॉस्ट यायची, कठीण आहे. वेळेला खायला साधा सोपा आपला मुंबईचा वडापाव. आज आमची 3 दिवसांची पूजा आहे. त्यांनीच आम्हाला लॉजवरच वस्त्र दिली आहेत. ती वस्त्र घालून आम्ही सकाळी पहाटे 5 वाजताच पूजेला निघालो आहोत. आता 3 दिवस असे सतत 3 दिवस सकाळी 5 वाजल्यापासून पूजा होणार आहे. त्यामुळे जास्त काही शूट करता येणार नाही. त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला लॉजवर तिथेच आम्हाला जेवणाची सोय करण्यात आली आहे. विदाऊट लसूण कांदा असं जेवण 3 दिवस खायचं आहे आम्ही. आता आम्ही त्या गंगोत्री म्हणून रिसॉर्ट आहे तिथे जेवायला चाललो आहे. ते पूजा करणाऱ्यांसाठी सोय केलेली आहे जेवणाची. जेवणामध्ये लसूण कांदा याचा वापर न करता जेवण आहे. साधं जेवण, सात्विक जेवण आहे. आमची पूजा झाल्यानंतर आम्ही कुशावर्त कुंडावर स्नान करण्यासाठी चाललो आहोत. तसं ब्राह्मणानं आम्हाला सांगितलं. पूजेचं सामान घेतलं आहे आणि आता आम्ही ओम, स्नेहा, गणेश आणि मी कुशावर्त कुंडावर स्नान करणार आहोत. रस्त्यावर सगळी त्र्यंबकेश्वर मंदिरापासून कुशावर्तापर्यंत सगळी फळांची दुकानं, रुद्राक्षाच्या माळा, कासवं, जास्त करून रुद्राक्ष, शंकराचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे रुद्राक्षांचा जास्त बाजारामध्ये दिसतात तिथे आपल्याला. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अदमासे 300 मीटर अंतरावर स्थित आहे.
कुशावर्त तीर्थ हे 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रद्धा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनात जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासून नंतरचा नदी प्रवाह कुशावर्तात येऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. या कुंडाचं बांधकाम इसवी सन 1750मध्ये झालं आहे. आत उतरण्यासाठी 15 दगडी पायऱ्या व त्या चारही बाजूने आहेत. अलीकडे येथे संरक्षणात्मक जाळी लावलेली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे. गौतम ऋषींच्या हातून जेव्हा गाय मरण पावली त्यावेळी त्यांनी पूजा करून नंतर मग ह्या कुशावर्त कुंडामध्ये स्नान केले अशी आख्यायिका आहे की कुशावर्तात स्नान केल्यानं आपल्या हातून चुकून किंवा जाणीवपूर्वक असं काही पाप कर्म घडलं असेल तर ते नाश होतं, निघून जातं असा लोकांचा अंदाज आहे, अशी आख्यायिका आहे. पण आम्ही ते करून पाहिलं. हे गणेश आणि स्नेहा, ओम आणि आम्ही कुंडामध्ये डुबकी मारली, थोडंसं पाणी अंगावर घेतलं आणि मग तिथून लॉजवर जायला निघालो. खूप छान असा अनुभव होता तो. सहसा आपण असं पाण्यामध्ये उड्या वगैरे मारत नाही. आताच्या धकाधकीच्या जीवनात एवढा वेळही नाही आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये पोहणं आणि अशा तीर्थक्षेत्रावरच्या पवित्र कुंडामध्ये पोहणं किंवा स्नान करणं, अंघोळ करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मनाला खूप शांती आणि समाधान वाटतं. आमचा छोटासा बनी आहे. त्या बनीच्या अंगावर, बनी म्हणजे आमची खारुताई, त्याच्यावरही ओमनी कुंडातलं पाणी टाकलं, त्यामुळे तोही अगदी फ्रेश झाला आहे. कुशावर्त कुंडामध्ये ओमने स्नान केल्यानंतर मग आमची नानू स्नेहाने तीन डुबक्या मारल्या त्याच्यामध्ये. तिला स्विमिंग येत असल्यामुळे आम्हाला तिची काही काळजी नाही आणि मस्तपैकी तिने त्याच्यामध्ये छान अशा आंघोळ करून घेतली आहे. आंघोळ म्हणजे काय तर पाण्यामध्ये थोडंसं ते पवित्र पाणी आपल्या अंगाला लागलं पाहिजे, बस, आणखी काही नाही. कुंडावरून बाजूला असणारा ब्रह्मगिरी पर्वत आणि मंदिराचं शिखर अगदी नयनरम्य असं दिसतं. बरीचशी माणसं रोज म्हणजे वर्षाचे 365 दिवस इथे भक्त आणि भाविकांचा राबता असतो. लोक आपली केलेली मनाला शांती लागण्यासाठी देवाचं दर्शन घ्यायला येतात आणि कुशावर्तामध्ये आंघोळ करून, स्नान करून तिथून आपल्या आपल्या घरी निघून जातात. तेवढंच मानसिक स्वास्थ्य, आणखी काय. तिथूनच वरचं जिथे आम्ही काल गेलो होतो, गोरक्षनाथांचं मंदिर, गंगाद्वार, 108 शिवलिंग मंदिर, अहिल्या आणि गौतम ऋषींनी केलेली जी पूजा होती ती ह्याच पर्वतावर केली, हे सुद्धा दिसतं तिथून. कुशावर्त कुंडाच्या बाजूला छोटी छोटी खूप मंदिरं आहेत. आता आम्ही इथून त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या समोरूनच आमच्या लॉजवर जाणार आहोत.
आंघोळ करून कुशावर्तावर आंघोळ करून आता आम्ही लॉजवर चाललोय. त्र्यंबकेश्वरच्या बाजूच्या डोंगरांमधून आदिवासी बायका सब्जा, करवंद, जांभळं विकायला बसलेल्या असतात. मी त्यांच्याकडून सब्जा घेतला आणि मग आता आम्ही तिथून पुढे निघालो. रात्री आम्ही जेवण उरकल्यावर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर असणाऱ्या बाजारपेठेमध्ये एक फेरफटका मारायला गेलो असता तिथे आम्हाला एक मोठा रथ सजवलेला दिसला. त्याच्यामध्ये हनुमान आणि राम यांची भेट झालेलं चित्रण मूर्ती दिसली. चहूबाजूनी त्याचं शूटिंग केलं त्यावेळी दिसलं की मध्यभागी राम मारुती राया आपल्या आईबरोबर बसलेला आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळाली. काहीतरी मारुतीचा उत्सव होता त्यानिमित्त तिथे रथ सजवण्यात आला होता. ते पाहून डोळ्याचं अगदी पारणं फिटलं. इतकं सुबक सुंदर असं दृश्य होतं ते. पूर्ण रथ अलंकारिक अशा मूर्त्यांनी सजवलेला होता. खूप छान. पुढे मारुती रायाची गदा घेतलेली छान अशी मूर्ती दिसली. हे पाहून मन अगदी भारावून गेलं होतं. रथाच्या मागे साऊथ इंडियन भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं ते समजलं नाही पण पाहून खूप छान वाटलं. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे तिथे व मारुतीची हनुमानाची जन्मभूमी असल्यामुळे तिथे असे सोहळे सारखे साजरे होत राहतात. मंदिराच्या अगदी समोर उभं राहून त्या मंदिराकडे पाहिलं की मन भारावून गेलं. हा आमचा शेवटचा दिवस होता त्र्यंबकेश्वरमधला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पूजा करून इथून निघणार होतो म्हणून काही काळ तिथे घालवला. ते सगळे क्षण डोळ्यामध्ये साठवून घेतले. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जी 3 दिवसाची पूजा केली त्याची उत्तर पूजा होती. ती पूजा करण्यासाठी तिथे हॉलवर जाऊन पोचलो. पूजा अगदी यथासांगपणे पार पडली. त्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा देऊन शिदा देऊन आम्ही तिथून गंगोत्री लॉजवर जेवायला गेलो.
पूजा झाल्यानंतर जेवण करून आम्ही त्र्यंबकेश्वरवरून निघालो. वाटेमध्ये आम्हाला पंचवटी लागली म्हणून तिथेच पंचवटीमध्ये आम्ही दर्शन घेतलं, नदीच्या पाया पडलो. जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही जास्त आतमध्ये गेलो नाही. काळाराम मंदिर, मारुतीचं मंदिर बघण्यासारखं भरपूर होतं, पण आमच्यापाशी वेळ नव्हता म्हणून आम्ही फक्त नदीच्या पाया पडून त्याच्यामध्ये पाय बुडवून सरळ तिथून निघालो. मंदिराभोवती भरपूर माणसांची गर्दी तर 12 महिने असतेच. लोक तिथे पाण्यामध्ये स्नान करत होती. दृश्य तर अगदी विहंगम दृश्य होतं, फार सुरेख. तिथे काम चाललं असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही, म्हणून मग आम्ही पुढे पंचवटीमध्ये आतमध्ये न जाण्याचाच निर्णय घेतला. नदीच्या पाण्याने पाय हात धुतले आणि तिथून पुढच्या वाटेला निघाले. समोर अथांग अशी नदी, मनाला शांतता वाटेल असं वातावरण होतं. अगदी महादेवाचं मंदिर होतं. इथून पुढे आम्ही वाटेतच शिर्डीला जाणार आहोत. शिर्डीला बाबांचं दर्शन घेणार आणि मग वेळ कमी असल्यामुळे थांबणार नाही, दर्शन घेऊन पुढे निघून जाणार. शिर्डीमध्ये तर 12 महिने गर्दी असतेच. तिथलंही जीर्णोद्धाराचं काम चालू असल्यामुळे इमारतीचं, त्यामुळे 2-3 गेट बंद आहेत. शिर्डीमध्ये पाय ठेवताच मनाला बाबांना पाहण्याची ओढ निर्माण झाली. कसं असतं ना, ज्या तीर्थक्षेत्री जाऊ तिथे गेल्यानंतर त्या भूमीला पाय लागले तरी मनाला अगदी छान वाटतं, मन भारावून येतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही शिर्डीच्या द्वारकामाईच्या बाजूनं जरा फेरफटका मारला. द्वारकामाईमध्ये दर्शन घेतलं. लाईन खूप मोठी असल्यानं जरा वेळ लागला आणि आतमधलं शूटिंग करून देत नाहीत, त्यामुळे शूट करता आलं नाही. बाबांचा आशीर्वाद तर आहेच ना. दर्शन घेऊन आम्ही थोडासा तिथे बाजारामध्ये फेरफटका मारला आणि आम्ही आमच्या गाडीपाशी येऊन पोचलो.
होता. ह्यांनी माझ्यासाठी एक मस्त गजरा घेतला. तो डोक्यात माळून आम्ही पुढे निघालो. मोगऱ्याचा सुगंधानं मनाला अगदी छान वाटत होतं. पहिले लग्न कार्यामध्ये गजरे वगैरे घातले जायचे, पण आता सध्या हा प्रकार खूप मोडीत निघाला आहे. तेवढीच एक मजा. बाबांची आठवण आणि गजऱ्याचा त्र्यंबकेश्वरला पूजा करून मग आम्ही तिथून दुपारी निघालो आणि आता आम्ही शिर्डीमध्ये आलो आहे. त्याच्या आधी आम्ही पंचवटीला गेलो. आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग किंवा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा चॅनल मीनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.